मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या महिलेचा सोमवारी बळी गेला। कामानिमित्त कोल्हापूरला जाऊन तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने त्या येत होत्या। आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या। रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या बाजूने घराकडे निघाल्या होत्या। याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली। अपघातात त्यांच्यावर काळाने घाला घातला। ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला त्याच एसटीने त्यांना चिरडले। रात्री 8च्या सुमारास शीतल प्रकाश आमरे वय वर्ष 41 यांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शीतल आमरे या कोल्हापूर रस्त्यावरील गंगाधरनगर येथे कुटुंबासह राहतात। त्या सांगलीतील एका साडी दुकानात कामास होत्या। आज काही कामानिमित्त त्या कोल्हापूर येथे गेल्या होत्या। सायंकाळी कोल्हापूर येथील एसटी MH14 LX 7629 मधून त्या सांगलीत परतत होत्या। आकाशवाणी केंद्राजवळील बस थांब्याजवळ त्या उतरणार होत्या। दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाण्याची तळी झाली होती। आकाशवाणी केंद्राजवळही पाणी साचले होते। म्हणूनच एसटी चालकाने एसटी